हिंगोलीच्या हळदीला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने एक अनोखा उपक्रम हाती घेतला। हळदीपासून तयार करण्यात आलेल्या विविध उत्पादनाचा आकर्षक भेटवस्तू संच तयार करून तो राज्यातील मान्यवरांना देण्याचा निर्णय घेतला। जालना बाजार समितीत हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे। ढगाळ वातावरणामुळे सध्या ग्रामीण भागात हरभरा मळणीचं काम वेगात सुरू आहे, त्यामुळे दररोज 4 ते 4.5 हजार क्विंटल हरभरा बाजारात दाखल होतो। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन गव्हाची आवक वाढली आहे। दररोज 20 ते 22 हजार पोत्यांची आवक वाढली, त्यामुळे महिनाभरापूर्वी गव्हाला क्विंटल मागे 3,000चा भाव मिळत होता। मात्र आता गव्हाचे दर क्विंटल मागे तब्बल 1,000 रुपयांनी घसरलेत। परिणामी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बाजारभावावर नाराजी व्यक्त केली जाते। जालन्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। गहू, मका, हरभरा यांसारख्या पिकांना हवामान बदलाचा मोठा फटका बसलाय। हजारो हेक्टरवरील पिकं आडवी पडली आहेत। अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्यानं पिकं कुजण्याची भीती आहे। मात्र अद्याप प्रशासनाकडून पंचनामे तयार करण्यास सुरुवात झाली नसल्यामुळे शेतकरी संतापले।